श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात. कर्नाटकातील श्रीधर नावाचा ब्राह्मण गाणगापुरात येऊन सेवा करीत राहिला होता. पोटशिवळाचा दारुण आजार त्यास झाला असल्याने श्रींची सेवा करीत होता. काही दिवस गेल्यावर एका रात्री यतिरूप धरून दत्ताने ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानांचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशिव शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीचे स्वप्नाची त्यास आठवण झाली, परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना. वैद्य व दुसरे अनुभव शीरग्रहस्थान श्रीपुरीचे झाडाबद्दल त्याने विचारले, पण त्यास कोणी सांगेना. ब्राह्मण संचित होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळात निजला असता त्यास पुन्हा श्रीने दृष्टांत दिला की अक्कलकोटास परमहंस स्वामी आहे, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवून देतील. सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटाचा रस्ता धरला व दुसऱ्या दिवशी अक्कलकोटात जाऊन पोचला. नव्या विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर समर्थांची स्वारी बसली होती. श्रींचे पायावर डोके ठेवून हात जोडून महाराजांसमोर श्रीधर उभा राहिला. त्याचे तोंडाकडे पाहूनच महाराज म्हणाले, अरे, निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी नष्ट होईल. ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो अगदी बरा होऊन आपल्या गावात श्री स्वामींचे गुणानुवाद गात परत गेला. होय, आम्ही तेथे असतो. चिंतोपंत सखाराम उर्फ चिंतोपंत आप्पाटोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दूतपासक आहेत. त्यास ब्रह्मसंबंधाची बाधा होती, ती दूर केल्याबद्दल पुढे गोष्ट येईलच. अक्कलकोटास ते सेवा करीत असता एके दिवशी समर्थांची स्वारी त्यांचे बिऱ्हाडी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ असून गोविंदराव पूजा करीत बसले होते. गोविंदरावाने महाराजांस बसण्यास पाठ मांडला व त्यांनी गाणगापुराहून पादुका करून आणल्या होत्या. त्या समर्थांचे पायास लावून समर्थांचे चरणांचे गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षय आपल्या चरणांचे ध्यान हृदयात असावे, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलवली. पुन्हा गोविंदरावाने प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुरात संगमावर असता काय? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.